नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपली शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 7वीच्या सेमीच्या विद्यार्थ्यांची जनरल सायन्सची सेकंड युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. यापूर्वीच आपण मराठी मीडियमचा विज्ञानाचा पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तोही आपल्याला हवा असेल किंवा इतर वर्गांच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा, द्वितीय घटक चाचणीची. तत्पूर्वी आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 7वी जनरल सायन्स सेकंड युनिट टेस्ट. क्वेश्चन 1, फिलिंग द ब्लँक. 5 मार्कांसाठी या ठिकाणी आपल्याला 5 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. त्यांची उत्तरंही या ठिकाणी दिलेली आहेत. व्यवस्थित त्या 5ही गाळलेल्या जागा वाचा आणि लक्षात ठेवा. त्यानंतर बी भाग, मॅच द पेअर्स 4 गुणांसाठी. कॉलम ए आणि कॉलम बीच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. बघा ते दोन्ही कॉलम. पहिल्याची जोडी आहे बी, दुसऱ्याची सी आणि तिसऱ्याची ए. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2चा ए भाग, फरक स्पष्ट करा 3 गुणांसाठी. फिजिकल चेंज आणि केमिकल चेंजेस. बघा त्यांचे फरक. त्यानंतर बी भाग, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचे 2 गुणांसाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, या पद्धतीने सोडवा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जनरल सायन्सचा इयत्ता 7वीच्या सेमीच्या विद्यार्थ्यांचा सेकंड युनिट टेस्टचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याचबरोबर यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन 2च्या प्रश्नपत्रिका किंवा द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होणार आहेत. त्याही पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.